जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। जर तुम्हाला व्हॉट्सअपवर मिशोकडून अशा पद्धतीने जर मेसेज आला असेल, तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता सध्या ते बरेचसे असे व्हॉट्सअपवर मेसेज चालू आहेत की मिशोकडून अशा पद्धतीने ऑफर आल्या, आयफोन 17 एकदम फ्री मध्ये भेटणार आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याचशा जणांसोबत फ्रॉड झालाय, त्यांची बँक अकाउंट होते खाली झालाय, बरेचशा लोकांचे व्हॉट्सअप हॅक सुद्धा झालेले आहेत। जर तुम्हाला अशा पद्धतीने लिंक्स आल्या असेल तर एक गोष्ट सांगतो की ह्या लिंकवर तुम्ही अजिबात क्लिक करू नका। ही लिंक सगळ्यात पहिले तुम्ही चेक करू शकता की लिंक कोणती आहे, म्हणजे की जसं की तुम्हाला ते स्कॅमर जे काही आहेत कोणत्याही द्वारे तुमच्यासोबत स्कॅम करू शकतात। बरेचशा जणांचे व्हॉट्सअप हॅक झालेले आहेत। आपण जे काही एका रँडमली व्यक्ती, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मला इंस्टाग्रामला एक मेसेज आलता, याची पोस्ट अजून मी केलेली नाही, पण आपल्या जे की टेकचं चॅनल आहे त्याच्यावर मी तुम्हाला सुद्धा टाकलेले असेल। त्या व्यक्तीच काय झालं की लिंकवर क्लिक केल्यानंतर जी काय व्हॉट्सअप हॅक झालं, पण त्यांना माहित नव्हतं की आपलं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही। तर आज तुम्हाला सांगतो कोणती लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला सगळं OTP सगळ्या गोष्टी विचारल्या जातात, तुम्ही ते सबमिट करतात आणि त्यानंतर तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं। काही काही तुमचे बँक अकाउंट जे काय असतं ते खाली होतं। ते कशा पद्धतीने होतं सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार, त्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, आता सध्या व्हॉट्सअपवर अशा पद्धतीने मेसेज आहेत ते जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत। सगळ्यात पहिले तर बघूया व्हॉट्सअप आपण असेल ते मी इथून ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला जी काय एक इथून माझा पॅटर्न असेल तुम्ही टाकून घेतो। ओके, अशा पद्धतीने लिंक्स आहेत जी की तुम्हाला दिसत असेल, अशा पद्धतीने मिशोचे लिंक्स आहेत ते सेंड होत आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी की आहे ही लिंक शेअर केली आहे, पण इथे डायरेक्ट असं वाटतं की ही डायरेक्ट मिशोकडूनच लिंक आहे ती सेंड झालेली आहे। इथे बघू शकता मिशो जी काय लूट गिफ्ट अशा मध्ये तुम्हाला मेसेज दिला आणि त्याखाली इथे एक छोटीशी तुम्हाला लिंक भेटत आहे। ज्यावेळेस तुम्ही या लिंकवर क्लिक करता, की आता रँडमली आपण लिंकवर क्लिक केलं, एक तर लिंक ही मला ओपन करायला सांगत आहे किंवा जी की लिंक आहे ती कॉपी करायला सांगतो। जर आपण ही लिंक आहे ती कॉपी करून घेऊ, ओके, कारण की डायरेक्ट मी व्हॉट्सअपमध्ये आहे ती ओपन करणार नाही। तुम्हाला जर डायरेक्ट जर त्यावर क्लिक केल्यानंतर जर तुमचं क्रोम ब्राउझर किंवा दुसरं कोणतेही ब्राउझर असेल ते जर रिडायरेक्ट करत असेल तर सगळ्यात पहिले त्याची लिंक कॉपी करून घ्यायची। कॉपी केल्यानंतर जसं की आता बघू शकता, जी की सगळ्यात पहिले तर आपण यूज करणार आहे ChatGPT, जी की तुम्हाला आता स्क्रीनवर ते ChatGPT दिसत असेल, बघू शकता ChatGPT दिसत आहे। तर आता आपण ChatGPTला काय विचारणार, जसं की आता ही लिंक आहे, लिंक इथे सेंड केली आहे, तर ही लिंक फेक आहे का ओरिजिनल आहे, जसं की विचारायचं। जसं की डायरेक्ट जर लिंक सेंड केली तर तुम्हाला ChatGPT आहे ती सांगेल की ही लिंक आहे ती मिशोची आहे का नाही, ओरिजिनल सगळ्या गोष्टी आहेत बघू शकता। जी की आहे ही जी की इथे बघू शकता लिंक योग्य आहे का तपासा। उदाहरणार्थ बघू शकता इथे स्थानिक काही बदल दिलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने। तर आता बघू शकता ही जी की आहे, आता आपण इथून जी की लिंक ओरिजिनल आहे का डुप्लिकेट जर तुम्ही विचारलं तर आता आपल्याला काही ते उत्तर भेटलं आहे। तुम्ही इथे बघू शकता लाईव्ह प्रूफ सुद्धा सांगितलं आहे की लिंक आहे ती ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे, एकदा चेक नक्की करा। तर सगळ्यात पहिले तर एक वेबसाईट देतो तुम्हाला, जसं की आता बघू शकता इथे बघू शकता इथे एक तुम्हाला लिंक देतं, आता देत नाही पण वेबसाईट देतं। दुसरी गोष्ट तुम्हाला इथे लिहून येतं की ही लिंकची वेबसाईट आहे, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता। दुसरी गोष्ट काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आहे, डायरेक्ट क्रोम ब्राउझर असेल ते ओपन करू शकता। पहिली गोष्ट तर तुम्ही AIच्या माध्यमातून सुद्धा आता ते कोणती लिंक असेल ते चेक करू शकता ChatGPTच्या मधून, जशा पद्धतीने आता तुम्हाला मी सांगितलं। सर्च बारमध्ये याच्या जी लिंक असेल ती तुम्हाला इथे पेस्ट करायच्या आणि इथून सेंड करायचं आहे। सेंड केल्यानंतर बघायचं आहे, सगळ्यात पहिले तर बघू शकता जी की लिंक आहे थोडीशी लोडिंग घेत आहे, त्यानंतर बघू शकता कशामध्ये इंटरफेस येत आहे, थोडीशी लोडिंग घेत आहे। सगळ्यात पहिले तर बघू शकता थोडीशी इथं लोडिंग घेतल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येत आहे, इथं बघू शकता। पण एक गोष्ट लक्षात आहे, ही जी की आहे आता बघू शकता डायरेक्ट मला इथे नोटिफिकेशन बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता माझं 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे, डायरेक्ट मला नोटिफिकेशन आलं। म्हणजे की ही जी की वेबसाईट आहे ही थर्ड पार्टी वेबसाईट आहे, म्हणजे स्कॅमरची वेबसाईट आहे। आणि मिशो अशा पद्धतीतून कधी सुद्धा गिफ्ट कोणतेही देत नाही, तुम्हाला सुद्धा माहिती असेल। जी की इथे सांगितलं आयफोन 17 जी काय एकदम फ्रीमध्ये भेटणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे जी काय जे काही हे मला माहिती आहे आणि इथे नाही मला माहिती अशा मध्ये प्रश्न तुम्हाला विचारले आहेत ते तुम्ही सबमिट करू शकता, अशा पद्धतीने ते सांगतात। त्यानंतर मोबाईल नंबर OTP ह्या गोष्टी मागतात आणि जी की आहे या प्रश्नावर 1 लाखपर्यंत गिफ्ट जिंकूची संधी मिळू शकते, अशा पद्धतीने मिशोचं आहे। आणि ऑफिशियल मिशोच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर अशा पद्धतीने मिशोचे जी की ज्यांचं जी की हेल्पलाईन नंबर असेल किंवा त्यांचे चॅटिंग असेल त्यांचे सुद्धा सोबत तुम्ही जर चॅटिंग केलं तर त्यांनी ऑफिशियल अशा पद्धतीने कोणती सुद्धा जी की आहे ऑफर लावलेली नाही, हे फेक असतं। आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं, ज्यावेळेस समजा तुम्ही लिंकवर क्लिक केलं, सगळी माहिती आहे ती तुम्ही सबमिट केलं, त्यावेळेस तुम्हाला जे काही ते सांगतात की तिथे जी की तुमची माहिती असेल ती सबमिट झाल्यानंतर तिथे डनचं बटन येतं, ज्यावेळी डन करताना बॅक येता त्यानंतर तुम्हाला घ्यायचं जी की आता व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि त्यानंतर एक गोष्ट नक्की तुम्हाला चेक करायची आहे, जसं की इथे 3 लाईनवर क्लिक करायचा आणि येथे बघू शकता आता लिंक डिव्हाइसमध्ये जर अशा पद्धतीचं जी की तुम्हाला इथे बघू शकता येलो डॉट दिसत आहे, म्हणजे की तुमचं जी की व्हॉट्सअप असेल ते बाहेर कोणतेही म्हणजे दुसऱ्या डिव्हाइसला लिंक केलं, म्हणजे की व्हॉट्सअप आहे ते हॅक झालं आहे। जसं की याच्यावर जर क्लिक केलं तर बघू शकता
जे की माझं व्हॉट्सअप आहे म्हणजे माझं पीसीत लॉगिंग आहे, पण इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिसून जाईल की तुमचं व्हॉट्सअप आहे ते कोणीतरी लॉगिंग केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, याच्यावर क्लिक करायचं आणि इथून लॉगआउटचा ऑप्शन भेटेल, याच्यावर क्लिक करून लॉगआउट करून घ्यायचा। त्यानंतर ज्या व्यक्तीने बी तुमचं व्हॉट्सअपमध्ये लॉगिंग केलं असेल तेथून तुम्ही सुद्धा इथे लॉगआउट होणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे। इथे 3 लाईनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला लगेच समजणार आहे, जसं की लिंक डिव्हाइसचा ऑप्शन मोर बघू शकता अशा पद्धतीने येलो डॉट दिसत आहे, यानी की तुमचं जे की व्हॉट्सअप आहे दुसरा व्यक्ती आहे स्टेटस असतील सगळ्या गोष्टी आहेत ते पाहत आहे आणि तो रिप्लाय सुद्धा देऊ शकता आणि चुकीचा वापर सुद्धा करू शकता। त्यामुळे अशा थर्ड पार्टी कोणती ॲप असो किंवा कोणती वेबसाईट असेल तर याच्यावर अजिबात क्लिक करू नका। त्यामुळे हे जे काही असतात स्कॅमरच्या वेबसाईट असतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ